मित्र, या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला या आतल्या जो सर्कल आहे याची रेडियस दिलेली आहे, म्हणजे त्रिज्या दिलेली आहे. किती ती प्रॉब्लेम मध्ये 10 सेंटीमीटर दिलेली आहे. तर विचारलेलं काय आहे, शेडेड एरिया आहे हा जो बाहेरचा एरिया आहे त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं आहे. कसं काढणार क्षेत्रफळ? आता हे बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ आधी काढून घ्यायचं, त्याच्यानंतर बाहेरचा जो आहे हा तुमच्यावाला स्क्वेअर आहे. बघा स्क्वेअर आहे नाही, याच्या चारही बाजू इक्वल आहेत, कारण आपण मधून जर लंब टाकला तर हा इथून जाणार आहे, आणि ही साइड इक्वल आहे, आणि ही साइड आणि ही साइड इक्वल आहे, कारण ही 10 आणि 10 काय होतं 20 होऊन जाते. तर त्याचे 20 डायमीटर जो आहे हा अँगल 90 चा आहे एक्झॅक्ट. ही साइड 20 ची होईल, ही 20 ची होईल, म्हणून हा स्क्वेअर होईल. स्क्वेअर म्हणजे काय म्हणतो, चौरस. चौरस होईल. चौकोन आहेच पण चौरस होईल, कारण सगळे अँगल 90 चे आहे आणि सगळ्या साइड सारखे. मग चौरसाचं क्षेत्रफळ किती असतं? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती? 20 चा वर्ग. 20 बाजू झाली त्याची. किती येत आहे? 2 चा वर्ग 4 आणि 0 ची डबल करायची, 400 येऊन जातं. आता काय काढणार तुम्ही? सर्कल. सर्कलचं कसं काढणार क्षेत्रफळ? पाय आर वर्ग. सर्कलचं क्षेत्रफळ कसं काढणार? पाय आर चा वर्ग. पाय किती तुमचा? 22/7 गुणिले आर किती तुमचा? 10 चा वर्ग. 22/7 गुणिले 100. हे काय झालं तुमचं वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस करून टाका, तुम्हाला याचं क्षेत्रफळ मिळून जाईल शेडेड एरियाचं. करा सबट्रॅक्शन. 400 मायनस 22/7 इंटू 100. ठीक आहे, 100 ला कॉमन घेतो मी इथे. आतमध्ये काय राहतील इथे? 4 मायनस दिस, सो 100. 7 × 28, 28 वजा 22 म्हणजे किती झाले? 6/7. हे तुमच्यावाला येईल, म्हणजे 600 डिवाइड बाय 7. 7 8 56, खाली 4 वरील घेतलं 7 × 5 = 35. परफेक्ट डिव्हिजन करून घेतलं तर काय येईल? 85 नंतर 5 उरले खाली, 7 7 49, 1 7 1 7 85.71 चौरस सेंटीमीटर, म्हणजेच तुमच्यावाला 86 येऊन जाईल. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम घेऊया. यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा कोणता आहे, त्याच्यापेक्षा छोटा कोणता आहे, त्याच्यापेक्षा छोटा कोणता आहे, म्हणजे उतरत्या नंबरनं तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे या नंबरचा. तर कसे काढणार? XY Z मध्ये कोणता मोठा आहे आणि कोणता सगळ्यात लहान आहे? काय करायचं माहितीये का? याला याच्या तो रूटच्या बाहेर काढून घ्यायचं. याला रूटच्या बाहेर काढायसाठी काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल दोन्ही साईडनं. इथं क्यूब करावं लागेल दोन्ही साईडनं, तेव्हा हा बाहेर निघेल, आणि पॉवर 4 करावं लागेल दोन्ही साईडनं, तेव्हा हा पण बाहेर निघेल. आता काय करायचं बघायचं की पॉवर 2, 3 आणि 4 वेगवेगळे पॉवर आहे, पण आकडे वेगळे वेगळे आले, तर सगळ्यांचा पॉवर सेम करून घ्यायचा. तर सगळ्यांचा मग लसावी किती येते बघायचा अगोदर. 2 चा, 3 चा आणि 4 चा लसावी कुठला आहे? असा कुठला नंबर आहे की ज्याला 3 नंबरनं डिवाइड होतं? तर ते कुठला आहे? छोटा छोटा 12 आहे. तर मग याला काय करायचं? याचा पॉवर वाढून घ्यायचा, म्हणजे याचा 6वा पॉवर करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे इथे 12 येऊन जातील. मग x⁴ म्हणजे इथे 3⁶ करावं लागेल इथे आपल्याला, आणि इकडे y⁴ याला काय करावं लागेल आपल्याला? 4 करावं लागेल, म्हणजे इथे 12 येऊन जातील, म्हणजे 6चा पॉवर 4. आणि इथे झेडचा पॉवर किती करावं लागेल? इथे 3 करावं लागेल, म्हणजे इथे 12 येतील, 4 × 12, म्हणजे इथे 7चा क्यूब होऊन जाईल. आता बघायचे नंबर काढून की सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे. तर बघा आता याच्यामध्ये मी कसं लिहू शकतो? 3 × 3 × 3 × 3 × 3 म्हणजे 6 वेळेस मल्टिप्लिकेशन 3चं.
इथं काय झालेलं आहे, 6 वेळेस मल्टिप्लिकेशन झालं, 3 3 3 9 9 आणि 9 झालेलं आहे. ठीक आहे. आता इथे 6चं कसं झालेलं आहे, 6 × 6 × 6 × 6 म्हणजे हे 6 6 36 गुणिले 36. ठीक आहे. आणि इथे काय झालेलं आहे, 7 × 7 × 7 झालेलं आहे. हे बघा 7 7 49 गुणिले 7. तर बघायचं आता याच्यामध्ये कुठला सगळ्यात मोठा येतो. 36 गुणिले 36 जर केले तर काही 36चा वर्ग करून घेऊया. इथं काय येत होतं, हे बघा 6 6 36 चे 6 आले 3 sin 3 18 18 दोन्ही 36 36 आणि 3 39 ची 9 हातचे आले 3 अगेन 3चा वर्ग 9 आणि 9 आणि 3 12 ही नंबर आला. आता याला काय केलं, मल्टिप्लाय केलं म्हणजे हे काय 49 गुणिले 7 केलेले आहे. तर काय दिले जे तिथे बघा 7 9 63 3 हातचे आले 6 7 चुक 28 आणि 7 34. ठीक आहे. 343 आले. आणि याचं काय येऊ, 9 9 81 81 गुणिले 9 81 गुणिले 9 किती येतात बघा तुम्ही. 9 1 9 9 8 72. हे सगळ्यात मोठा हा आला, त्याच्यापेक्षा छोटा हा आला म्हणजे y इज ग्रेटर दॅन x इज ग्रेटर दॅन z असं तुम्ही लिहू शकता. ऑप्शन नंबर किती तुमचं करेक्ट येईल ना, y सगळ्यात मोठा त्याच्यानंतर x आहे, y सगळ्यात मोठा y सगळ्यात मोठा त्यानंतर x खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ठीक आहे. हे तुमचा आन्सर आहे. ऑप्शन मध्ये तर ते दिसत नाही. मित्रो या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय काढायचं, हा एक चौरस दिलेला आहे आणि चौरसाचा कर्ण किती आहे हे तुम्हाला सांगितलं विचारलेलं आहे. दिलेलं काय तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये परिमिती दिलेली आहे. परिमिती दिलेली आहे किती दिलेली, परिमिती तुम्हाला 24 सेंटीमीटर दिलेली. परिमितीचा यूज करून तुम्हाला या चौरसाचा, चौरस म्हणजे काय, चारी बाजू इक्वल असणे आणि सगळे कोण काटकोन असणे हे तुम्हाला माहित असल्याच्या नंतर तुम्हाला इथं पायथागोरस लावता येतो आणि व्हॅल्यू काढता येतात. ABCD जर नाव दिलं आपण तर. बघा आता परिमिती म्हणजे काय, सगळ्या बाजूंची बेरीज असते. म्हणजे एक बाजू किती असणार आहे, 4 बाजूची बेरीज किती आहे 24. तर एक बाजू 4 ने डिवाइड करायची, 4 ने डिवाइड केल्यानंतर 6 सेंटीमीटर एक बाजू. ठीक आहे. तर एक बाजू भेटल्यास नंतर ही बाजू 6 भेटली, ही बाजू 6 भेटली. आता पायथागोरस लावा. AC ची किंमत काढायची तुम्हाला, कर्ण काढायचा. सो AC चा वर्ग बरोबर 2 बाजूचा वर्गाची बेरीज 6 चा वर्ग 36 अधिक 36. बघा याला कसं लिहू शकतो मी, 72. 72 म्हणजे किती, 36 गुणिले 2. याला जर आता हे AC चा वर्ग आहे, याला जर आपण AC ची व्हॅल्यू काढायची ठरली तर याला करणे चिन्हात टाकावं लागेल. स्क्वेअरिंग रूट आणि दोन बोथ साईड. 36 म्हणजे 6 6 36 तर 6 बाहेर निघतात, 2 आत राहतात. तर कर्ण किती झाला तुमच्या 6 स्क्वेअर रूट मध्ये 2. ऑप्शन नंबर फर्स्ट तुमचं करेक्ट आहे. सेंटीमीटर. पुढचा प्रॉब्लेम घेऊया मित्र. घड्याळावर हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला 5 तास 20 मिनिट जर 24 घंटे 5 तास 20 मिनिट किती % मध्ये येईल एका दिवसाच्या, असं विचारलं त्याने. म्हणजे एका दिवसाचे किती घंटे असतात, 24 घंटे. 24 घंटे म्हणजे किती, 100%. मग 5 घंटे 20 मिनिट किती टक्के असणार आहे, असा प्रश्न विचारलेला आहे.
तर काढून घेऊया कसं करायचं. पहिले काय करायचं, एका तासासाठी किती पर्सेंट होता ते बघायचं. तर मग इथे 24 न जर डिवाइड केलं या साईडनं, तिथं 1 घंटा येईल, 1 आवर. इकडे पण 24 न डिवाइड करावं लागेल. तर हे किती येईल, 4 4 आणि 0 40 1 खाली उरले 14 16 उरले खाली 16 वरून घेतो 0 160 आणि 24 सकं असं येतं समथिंग 4.16% एका घंट्यासाठी येतं. तर मग 5 घंट्यासाठी किती येतील, याला 5 न गुणून घेऊया. म्हणजे 5 आवर इकडे बी 5 न गुणावं लागेल. म्हणजे 4 चूक 20 आणि 16 85 5 न मल्टिप्लाय केलं याला. ठीक आहे, इकडे 5 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 20.80% कशासाठी व्हावं लागेल, तुमचे 5 घंट्यासाठी व्हावं लागेल. आता तुम्हाला काढायचं काय सांगितलं त्यांनी, वरचे 20 मिनिटाचे. तर मग आता हे किती, एका घंट्यासाठी 4.16 आहे. तर म्हणजे किती, 60 मिनिटासाठी तेवढं पर्सेंट आहे ना, 4.160. तर मग 20 मिनिटासाठी काय येईल इथे, तर इकडे जर आपण 3 ने डिवाइड केलं तर इथे 20 मिनिट येतात. तर इकडे जर 3 ने डिवाइड केलं तर याचं उत्तर काय येईल बघा. मग 1 आणि खाली 1 11 वरतीला पॉइंट, तर 3 त्रिक 2 आणि 16 1.35 समथिंग येते इथे. ठीक आहे, मग 20 मिनिटाचे 1.35 याच्यामध्ये ऍड करून टाका. 1.35% म्हणजे इथे 20 मिनिटं जर ऍड केले तर 20 मिनिट टोटल किती येऊन जाईल तुमचं बघा. आता 5 आणि हे 8 आणि 3 1101 चला 1 इथे 2 येतील आणि हे येतील 2 22.15. तर 22.15 याच्यात उत्तर आहे का बघायचं. 22.5 आहे, हे नसणार आहे, हे बी नसणार आहे, हे बी नसणार आहे. 22 2 9 2 उत्तर काय असतं, हे असतं तुमचं 9 भागिले 2 म्हणजे भागजात नाही 0 पॉईंट. हे किती येतं, 9 2 18 18 खाली 2 0 हे 0.22 म्हणजे अप्रॉक्सिमेटली बरोबर आहे. आन्सर नंबर 2 तुमच्यावर करेक्ट असणार. चालेल, ठीक. मित्र, या प्रॉब्लेम मध्ये सायलीला फेब्रुवारी महिन्याची मजुरी किती भेटली, 18,200 रुपये. तर तिला 14,950 रुपये मिळवायला किती दिवस काम करावं लागेल असं विचारलं. ऑप्शन मध्ये दिले तिथं 19 18 23 आणि 26. तर ठीक आहे, बघूया आपण काय करायचं. पहिले काय करायचं, फेब्रुवारी 2014 हा महिना किती दिवसाचा आहे, तर तो 28 दिवसाचा आहे. तर याला काय करायचं, एका दिवसाची मजुरी काढून घ्यायची. कशी काढणार, 18,200 ला 28 न तुम्ही डिवाइड करा, एका दिवसाची मजुरी मिळून जाईल तुम्हाला. तर काय करतो मी, आधी 2 न भाग देऊन घेतो. इथं काय येतील 9,100 रुपये, इथे येतील 14 ला परत 2 न भाग दिले, इथे येतील 7 आणि इथे येतील 4,550 रुपये. तर 4,550 ला परत 7 न डिवाइड करा. तर 7 सकम 42 खाली उरले 3 वरून घेतला 5चा 7 5 35 आणि 0 म्हणजे 650 रुपये. एक दिवस काम म्हणजे एक दिवस काम केलं तर किती पैसे मिळतात, 650 रुपये मिळतात. 650 रुपये मिळतात. तर मग एवढे पैसे मिळवायला किती दिवस काम करावं लागेल. तर मग याला काय करायचं, 14,950 ला 650 न डिवाइड करून टाका. तुम्हाला तुमचे दिवस मिळतील. 0 0 कटले, खाली शेवटी 5 आहे, इथे 5 आहे, 5 न डिवाइड होतं म्हणजे इथे 13 येतात. आणि याला जर 5 न डिवाइड केलं तर 2 खाली उरले 4 वरून घेतलं 9चा 49 म्हणजे इथे 9 खाली उरले 4 आणि वरून घेतले 5 45 आणि मग 9 299 येतील परफेक्ट उत्तर तुमच्यावाला. तर इथे 13 आता परत 13 काय करायचं, 5 ने डिवाइड केलं 200 म्हणजे आता 13 ने इथे परत डिवाइड करून घ्या. काय येईल उत्तर बघा. आता 13 2 26 खाली उरले 3 वरून घेतला 9 39 33 39 23 म्हणजे 23 दिवस तुम्हाला काम करावं लागेल एवढे पैसे मिळवायला. संपला विषय. काय अवघड आहे त्याच्यामध्ये.
प्रॉब्लेम मध्ये काय दिले त्यांनी 36 विद्यार्थी दिलेले आहेत. 36 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे? 14 वर्ष दिलेली आहे. 14 वर्ष. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, 36 मध्ये विद्यार्थी त्यात शिक्षकाचं वय ऍड केलं. शिक्षकाचं वय ऍड केल्याच्या नंतर सरासरी 15 वर्ष होती. 15 वर्ष सरासरी. कधी जर शिक्षकाचं वय ऍड केलं तर, शिक्षकाचं वय ऍड केलं तर. ठीक आहे. ठीक आहे. तर मग कसं काढणार? तर त्यांनी काय विचारलं, मग शिक्षकाचं वय किती असेल? तर बघा मित्र, तर 14 वर्ष म्हटल्याच्या नंतर 36 गुणिले 14 जर केलं तर आपल्याला किती वर्ष आहेत टोटल ते मिळून जातील. तर बघायचं किती येतं, 14 हे 504 येतात. ठीक आहे. 504 वर्ष झाले. ठीक आहे. टोटल वर्ष 36 ची. आता शिक्षकाचं वय माहित नाही आपल्याला, तर ते समजा शिक्षकाचं वय आपण एक्स मानू. ठीक आहे. तर बघा आता हे किती झाले, तर शिक्षक ऍड केल्याच्या नंतर एक शिक्षक ऍड झाल्यावर 37 झाले. ठीक आहे. तर शिक्षकाचं वय जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, हे वर्ष. ठीक आहे. 504 अधिक शिक्षकाचं वय त्याच्यात ऍड केलं, त्याच्यानंतर टोटल नंबर झाले 37. याच्यानंतर सरासरी किती येते, 15 येते. हे तुमच्याकडे समीकरण बनून येतं. मग हे एक्स काढायसाठी काय करावं लागेल आपल्याला, 105. तर 105 ची 5 हातचे आले 10, 15 त्रिक 45, 10 55 मायनस 504. तर बघा किती झाले, 51 येतं उत्तर. 51 वर्ष हे काय आहे तुमच्यावर शिक्षकाचं वय राहील.